जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचं नाव तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो कुठं ना कुठं या ठिकाणी वाचलं असेल तर त्या विभागामध्ये या ठिकाणी जागा निघाल्या आहे। 444 जागांसाठी भरती निघाल्या आहे आणि शिक्षण यामध्ये फक्त तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये काय लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार। आणि ही जी भरती आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, या भरतीमध्ये महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 30,000च्या वरती आपल्याला महिना भेटणार आहे। तर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचं नाव तुम्ही वाचलं असेल। ही जी बँक आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे या बँकेची जे विद्यार्थी मित्रांनो शाखा आहे एक लक्षात ठेवा। तर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये 444 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 8 जुलै 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपला निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपला निवड कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीबद्दल। आणि या भरतीची जाहिरात पण याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक जी ही भरती चालू आहे सांगली जिल्ह्यामध्ये। तर पहा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती या ठिकाणी चालू आहे। जागा आहे 444 आणि पदाचं जे नाव आहे लिपिक ज्युनियर असिस्टंट हे पदाचं नाव आहे। शैक्षणिक पात्रता जे ठेवण्यात आलं आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि MSc CIT किंवा समतुल्य पाहिजे। ठीक आहे, तर एवढं काही शैक्षणिक पात्रता मागितल्या महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 20 जून 2026 रोजी आपलं वय मोजलं जाणार गणलं जाणार आहे। त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे सांगलीमध्ये आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर सांगलीमध्ये ड्युटी करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे फी आहे 1180 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले सर्वच कॅटेगरीसाठी SC ST OBC WS NT OPN SBC सर्व कॅटेगरी। ठीक आहे, तर 8 जुलै हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आता ही जी भरती निघाली सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये आपलं जे निवड होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। तर आपला जो यामध्ये 90 मार्कासाठी पेपर होणार आहे। तर पहा तुम्हाला अभ्यासक्रम या ठिकाणी सांगून देतो। तर पहा या ठिकाणी बघा नॉलेज ऑफ कॉर्पोरेटची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 20 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटामध्ये ते सोडवावं लागणार आहे। नॉलेज ऑफ बँकिंगचे प्रश्न परीक्षा विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटामध्ये ते सोडवावं लागणार आहे। जनरल नॉलेजचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे, 10 मिनिटामध्ये ते सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर नॉलेज ऑफ इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे, 10 मिनिटामध्ये ते आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे आणि 10 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे। त्यानंतर रिझनिंग आणि गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे, 10 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे। नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज म्हणजे मराठी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 10 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे, 10 मार्कासाठी असणार आहे। तर टोटल 90 मार्काचा हा पेपर होणार आहे एक लक्षात ठेवा। तर क्लर्कचं हे पद आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर क्लर्क जागा या क्लर्कचा हा अभ्यासक्रम आहे। क्लर्कचं जे विद्यार्थी मित्रांनो हे पद आहे। तर सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत चांगली ही 444 जागांसाठी ही भरती चालू आहे। ग्रॅज्युएशन यामध्ये लागते एक लक्षात ठेवा। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ठीक आहे, तर बघू शकता ती सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे आणि रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क ज्युनियर असिस्टंटचं पद आहे। तर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 24 जून 2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि शेवटची जी तारीख आहे 8 जुलै 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि पेमेंट करण्याची जी तारीख आहे 8 जुलै 2026 आहे। आणि त्यानंतर बघा डाउनलोडिंग ऑफ हॉल तिकीट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, तर 7 ते 10 दिवसानंतर जे विद्यार्थी मिळून आपल्याला पेपरची तारीख त्या ठिकाणी कळणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीची। बघा या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। या वेबसाईटची बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वेबसाईट सांगा। तर पहा HTTPS सांगली DCCB
www.bank.in career. तर बघा या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. बघा इंग्रजीमध्ये ही पूर्ण जाहिरात आलेली आहे. तर पोस्ट बघा क्लर्कचा आहे आणि वॅकन्सी आहे 444 जागा या ठिकाणी आहे. बघू शकता सर्व काही क्लर्कच्या जागा आहे आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी त्यानंतर बघा या ठिकाणी ग्रॅज्युएशन यासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. कोणत्याही शाखेतील म्हणजे BA BCom BSc तुमचं कायच्या जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या ठिकाणी जे पण विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले असेल तर ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. तर ग्रॅज्युएट यामध्ये शैक्षणिक पात्रता मागितला आणि MS CIT पण आपलं असलं पाहिजे किंवा समतुल्य असलं पाहिजे. ठीक आहे, तर एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा थोडं खाली आपण या ठिकाणी येणार आहे. तर अप्लिकेशन प्रोसिजर बघा या ठिकाणी अप्लिकेशन रजिस्ट्रेशन त्यानंतर पेमेंट ऑफ फीस डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर त्यांनी काही सूचना दिल्या आहे. फोटो वगैरे कशा प्रकारे टाकायचा आहे, सिग्नेचर वगैरे काय काय त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी जे काही महत्त्वाचे सूचना आहे ते दिलेल्या आहे. त्यानंतर आपण थोडं खाली येणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ऑनलाईन जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे बघा https sangliDCCB.bank.in career. तर या वेबसाईटवरून आपण फॉर्म भरू शकता. आपला ऑनलाईन त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी. थोडं आपण या ठिकाणी खाली आलं तर आपलं यामध्ये ग्राउंडची काही यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे. त्यानंतर फी बघा या ठिकाणी 1,180 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे क्लर्क ज्युनियर असिस्टंट पदामध्ये. ठीक आहे, त्यानंतर थोडं आपण खाली आलं तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये आपला काय असणार आहे पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर होणार आहे. बघा या ठिकाणी फोटोची तुम्हाला साईज या ठिकाणी सांगितलं की कशा प्रकारे फोटो आपल्याला डॉक्युमेंटची साईज केवढी ठेवायची हे काही यामध्ये माहिती दिली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली तर सर्व काही माहिती वाचूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे. बघा या ठिकाणी जनरल नॉलेज ऑफ कॉर्पोरेशनचे या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 आणि 20 मार्कासाठी असणार आहे. 20 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. आणि नॉलेज ऑफ बँकिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. 20 मार्कासाठी असणार आहे. आणि जनरल नॉलेजचे 10 प्रश्न असणार आहे 10 मार्कासाठी असणार आहे 10 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. आणि नॉलेज ऑफ इंग्रजी ग्रामरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी असणार आहे 10 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी असणार आहे 10 मिनिटामध्ये आपल्याला सोडायचे आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी असणार आहे 10 मिनिटामध्ये आपल्याला सोडावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मराठी व्याकरणचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी असणार आहे 10 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. तर टोटल 90 मार्काचा 90 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 90 मार्कासाठी असणार आहे 90 मिनिटाचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे. बघा हा काही सिलेबस आहे. अशा प्रकारे आपलं यामध्ये पेपर होणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. बघा पासिंग यामध्ये दिलं आहे मिनिमम 50-45 50% 45 म्हणजे 50% पासिंग ठेवण्यात आले. आपल्याला जर पासिंग पुढचे जर मार्क पाहिजे असेल तर जवळपास 45 तरी मार्क आपले यामध्ये आले पाहिजे शॉर्टलिस्टेडमध्ये नाव यासाठी बघा या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं काही म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून 90 पैकी 45 मार्कावर पासिंग दिलेलं आहे खाली